माझ्या मित्रांनी तर मला सारखा मेसेज येतो, काय झाले नक्की काय झाले. मी म्हणले आता नको सांगा सगळ्यांना, आता एकदमच सांगू. थांबा आता सांगतो की त्या रिपोर्टमध्ये असं आलं होतं की मॉर्निंग, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सुद्धा जायचं आहे सलाईन लावाय. काल एक लावली, आज 2 आहेत आणि उद्या सुद्धा 2 असणार आहे. की हाताला बांधलं तर आपण समज एक हातानं आपण किती कामं करू शकतो. एक हातानं कामं होते सुद्धा एक हातानं. दुसरा हात काही युजच न झाला, बांधलाय तो. तू माझ्या उरकले जेवण कधी झाले बघायचं. नवरा बरोबर जाणार आहे तो बँकेत आणि मी इथं हॉस्पिटलमध्ये. येताना आम्हाला फोन करायचा, ती इथे न्यायला. सलाईन लावलं तोपर्यंत मूवी एन्जॉय करतो. अशी पण मला झोप येत नाही काय, मूवी तरी बघून घेतो. एक सलाईनची बाटली लावून झाली, एक दुसरं आहे 12 वाजता संपली, एक 4 वाजता. 3 तास थांबायचं इथं हॉस्पिटलमध्ये. सलाईन बंद होती तोपर्यंत 2 मूवी बघून पूर्ण झाल्या. अटल बिहारी वाजपेयी यांची आणि नवीन ऋतिक रोशनची आली फायटर, ती सुद्धा 3:30 वाजता लावणार सलाईन दुसरी. 2:30 वाजल्यात आता, अजून 1 तासानं. तोपर्यंत बाहेरनं फिरून येतो जरा. सलाईन लावली 4 वाजता, पहिली 12 वाजता संपली होती. 4 वाजता लावली, आता 4:45 वाजले. तर 15 मिनिटात संपेल, 15-10 मिनिटामध्ये. काय झालं? चॉकलेट आहे? चॉकलेट आहे का? पिल्लू पिल्लू चॉकलेट आहे? चॉकलेट नाही, मग काय आहे? चॉकलेट. हे काय? हे 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 काय आहे? चॉकलेट दांडी स्टिक आहे, स्टिक. त्याला उचलून पण त्यांच्या हातात सुई आहे. माझ्या मित्रांचा मला सारखा मेसेज येतो, काय झाले नक्की काय झाले. मी म्हणले आता नको सांगा सगळ्यांना, आता एकदमच सांगू. थांबा आता सांगतो की त्या रिपोर्टमध्ये असं आलं होतं की फूड पॉयझन झालं होतं आणि WBC थोड्या कमी झाल्या त्या, आणि अजून काहीतरी होतं रिपोर्टमध्ये, ती मला पण काय समजलं नाही. जेवढं डॉक्टरने सांगितलं तेवढं मी सांगतो तुम्हाला, जास्त नाही काय. हे आता शूट करतो ना, पहिल्यांदा शूट केलं होतं, मागं आवाज येत होता, चक्की चालू होता त्याचा जास्त आवाज येतो, माझा आवाज कमी येतो. म्हटलं इथं आतल्या रूममध्ये येऊ तेव्हा शूट करू जरा. आणि नागपूर जाम आहे. आज 2 सलाईन होत्या, एक 12 वाजता संपली, 3 तासाचा गॅप घेतला, 4 तासाचा गॅप घेतला आणि 4 वाजता लावली ती. 5 वाजता संपली. 5 वाजता संपल्यावर घरी आलो होता. घरी आलेला वरण भात खाल्लं, थोडं पोट झालं, नाहीतर सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. दुपारी शिरा खाल्ला हॉटेलमध्ये, कारण की काय तरी खाऊया थोडंफार. चहा पिलो 2दा. ही सगळं करून दिवसाचं घरी आलो, भात खाल्ला, वरण भात सांगितलं मला आवडतं, डबल सांगतो. वरण भात खाल्ला आणि बसलो. सुद्धा आला होता इथं अंगणवाडीमध्ये, दुपारी आला होता, झोपला होता घरी. मी आलो तेव्हा 6 वाजता उठला. आता काय बनवायचं ते खायचं, झोपायचं, निवांत चालले आता. जोपर्यंत बरं होत नाही तोपर्यंत. बरं झालं की कॉलेज जायचं आणि काहीतरी टेस्ट आहे, शारीरिक शिक्षणची काहीतरी आले. PT ची परीक्षा आहे, टेस्ट, PT टेस्ट. काय माहित का कसं फॉर्म भरायचं ती सुद्धा. एक्झाम फॉर्म भरायचं होता, इम्पॉर्टंट होता. काल गेलो होतो घाईमध्ये, भरला आणि लगेच ॲडमिट झालो हॉस्पिटलमध्ये. चेक केलं डॉक्टर, तेव्हा ॲडमिट झालो. असं नाही झालं स्वतःहून फोन येतोय आम्हाला, उचलतो पहिल्यांदा. दादांचा फोन आला होता, म्हणजे माझं मोठं भाऊ नाही,
माझं मोठं काका, त्यांना दादा म्हणतो सर्वजण, त्यांचा पण आता नोंदणी चालू आहे त्यात. म्हणजे मराठा आरक्षण भेटले याचंच पूर्ण गावागावामध्ये आता सर्वे चालू आहे ते. त्याच्याबद्दल काहीतरी आधार कार्डचा नंबर पाहिजे होता, त्याच्याबद्दल फोन आला होता मला. सर्वांनी नोंदणी केल्या पाहिजे, आरक्षणाचा फायदा तर घेतला पाहिजे जेवढं भेटेल तेवढं. आणि स्वतःचा प्रयत्न केलं तर काय ना काय होऊ शकतं पुढं, नाहीतर काय नाही होऊ शकत. आरक्षण भेटून सुद्धा आरक्षण भेटले त्याचा फायदा घेतला पाहिजे सर्वांनीच. ओके बाय, मग उद्या भेटू. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब